जामुवंतांनी जसं हनुमंतांना जागं केलं ना, तसं आपल्यातलं हिंदुत्व आपल्याला जागं करावं लागेल. संकट आहे सर्व बाजूने, हिंदुत्वावर सनातनीवर आलेलं संकट आहे आणि ते दूर सारायचं असेल तर म्हणत राहा जय श्रीराम. हनुमानजी महाराज की जय. एकदा आमचे वृंदावन या ठिकाणाहून आलेले अत्यंत सुंदर हनुमानजी महाराजांना ज्यांनी सजवलं, इतकं सुंदर नाचवलं, त्या गिरधर भैयांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मला कधी कधी इतका हेवा वाटतो की मला सख्खा भाऊ नहीं है. मग मी कधी कधी आमच्या गिरधर दादाला म्हणत असते, गिरधर भैया आप मेरे सगे भाई क्यों नहीं हो. तो मला भैया म्हणतात, दीदी आपको तब करना पड़ेगा इसके लिए. व्रजवासी इतके सुंदर बंधू मला प्राप्त झाले की ज्यांनी आपली इतकी सुंदर सेवा दिली. हे आपले नटवर भैया जे पखावज वाजवतात, त्यांच्या परंपरेमध्ये 200 वर्षापासून संगीत सेवा आणि रासलीलेची सेवा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे सगळे मंडळी बाळूदादांना तुम्ही ऐकलं. काल आमचे अजय दादा नव्हते, आज प्रगटले. एकदा अजय दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि श्याम भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, ज्यांनी तबलेची सेवा सांभाळत आहे. तर हे सगळा आपला परिवार आहे जे या ठिकाणी सेवा देत आहे. हनुमानजी महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपण सगळ्यांनी असाच आनंद घेऊया, घेत राहूया. इथून पुढची जी कथा आहे ती संक्षिप्त ऐकू, कारण पांडवांनी जो एवढा मोठा युद्धाचा प्रसंग पांडवांवर ओढवला, आता असतो ना कायम ते प्रमाण. पाहते पांडवा अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. निरंतर ज्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग आहे, पण मात्र भगवंताचं स्मरण त्यांनी सोडलं नाही, देवाला त्यांनी सोडलं नाही. अर्जुन का जिंकले? कौरवाच्या पुढे पांडवांनी दिग्विजयी व्हावं साधं सोपा चमत्कार नव्हता हा, पण तो घडून आला. त्याचं कारण अब 100 पदी आए इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में देवा, अब जीत भी तुम्हारे हाथों में और हार भी तुम्हारे हाथों में, चाहे जिताओ चाहे हराओ. अरे देवा, माझी थोडी लाज जाईल. द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं. सध्याची अवस्था बघा, कुठे श्रद्धाचे तुकडे तुकडे केले जात आहे. दिल्लीची दरम्यान घटना घडते. 20-25 वेळा एक मुलगा, 20-25 वेळा, सत्य घटना ही दिल्लीची, एक मुस्लिम मुलगा एक हिंदू मुलीला 20-25 वेळा चाकू मारतो. लोक येत आहे, जात आहे, पाहत आहे, पण काहीच करत नाही, काहीच करत नाही. त्या ठिकाणी आपलं कोणी असतं तर विचार करा बरं, काय अवस्था झाली असती. अहो, आज द्रौपदी दिवसा ढवळ्या रस्त्यावरती अनेको द्रौपद्या, त्यावेळेला ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला भगवान चीर अवतार धारण करतात, वस्त्रावतार धारण करतात आणि द्रौपदीची लाज राखतात. तुम बिन मोरी कौन खबरली, गोवर्धन गिरिधारी, भरी सभा में द्रौपदी ठाके, लाखों राज हमारी, तुम बिन मोरी कौन खबरली, गोवर्धन गिरिधारी. महाभारताचं युद्ध पापियांच्या पापामुळे नाही झालंय, अधर्मियांच्या अधर्मामुळे नाही झालंय. महाभारताचं युद्ध अधर्मियांच्या अधर्मामुळे नाही, तर धर्मियांच्या निष्क्रियतेमुळे झालेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. कथा म्हणजे काय, किम कथम, काय झालं ते महत्वाचं नाही, ते का घडलं हे महत्वाचं आहे. महाभारत घडलं, आम्हालाही माहिती आहे घडलं, पण ते का घडलं? महाभारत घडायला कारण अधर्मियांचा अधर्म नाहीये, धर्मियांची निष्क्रियता जबाबदार आहे. आग लागते, सनातन परंपरेला आग लागते, हिंदुस्थानाला आग लागते आणि आम्ही शांत शून्य सारखे बसून पाहतोय. जाऊ द्या ना, माझ्या घरापर्यंत थोडी आग आली, काळजी करू नका. बाजूच्याचं घर पेटलं तर तुमच्या घरापर्यंत ती आग यायला वेळ लागणार नाही. कधीपर्यंत वाट पाहत बसणार आहे? अहो, आजूबाजूचा परिसर बघा. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, आम्हा युद्धाचा प्रसंग काय ते
तुका म्हणे आम्हा युद्धाचा प्रसंग दिन रजनी नाही का सदा निरंतर ते एका लक्ष द्या इथून नांदेड काही दूर नाही. गुरु साहेब काल आमचे एक शीख बंधू आले पण होते. फार सुंदर तत्व होतं गुरु नानक सिंग यांचं. गुरु नानक सिंग यांचे शिष्य भाई दारो ज्यांचं नाव. भाई दारोने एका घराला आग लागलेलं पाहिलं. गुरु नानक सिंग यांचे शिष्य होते भाई दारो. भाई दारोंनी बघितलं एका घराला आग लागली आहे. दूरवर एक विहीर होती. त्या विहिरीतून पाणी आणत होते बादली भरू भरू आणि त्या आगीवर टाकत होते. पाणी भरत होते त्या आगीवर टाकत होते. कुणीतरी म्हटलं भाई दारो इतने कम पानी से ये आग बुझने वाली नहीं है. इतक्या कमी पाण्याने बादलीभर पाण्याने ही आग विझणार नहीं है. त्यावेळेला भाई दारोंनी सांगितलं की इतना तो मुझे भी पता है कि बादली भर पाण्याने आग विझना नहीं है, पर इन आग के लपटों को देखकर मुझे अपने गुरुदेव के वचन याद आए. मेरे गुरुदेव हमेशा कहते थे भाई दारो याद रखना जब समाज पे संकट आए तब जो बन पड़े वो करना, लेकिन खड़े खड़े तमाशा मत देखते रहना. तमाशा मत देखते रहना. काही हरकत नाही तुम्ही टाळी नाही वाजवली तरी चालेल, पण हे गाठ बांधून जा. ज्यावेळेला समाजावर संकट येईल ना त्यावेळेला उभा राहा. खडे खडे तमाशा मत देखते रहना. कारण त्यावेळेला तुमचं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही लागणार किंवा आग लागल्यानंतर हातावर हात धरून पाहत बसणाऱ्यांमध्ये नाही लागणार. तुमचं नाव आग विझवणाऱ्यांमध्ये लागेल. हे महत्वाचं आहे. ठीक आहे ना. तर या महाभारताच्या प्रसंगावरती आज आपण विश्राम करूया. हा महाभारताचा प्रसंग जो आहे तो मोठा विस्तारित आहे. त्याला अत्यंत विस्तारपूर्वक उद्या ऐकूया. काही हरकत नाही. 5-10 मिनिटं पुढे घेतलेले चालेल. हा, कारण आरतीला अजून 5-10 मिनिटं जाणारच आहे. तर एकदा हनुमानजी महाराजांना प्रणाम करा. श्री राम जय वेळेला भगवंताला द्वारकेवरून हस्तिनापुराला जाताना पाहतात. त्यावेळेला माता कुंती देवाला थांबून घेतात आणि दुःख मागतात. का दुःख मागतात? हे प्रभो विपदा संतो न शश्वतत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भव दर्शनात् देवा दुःख से अगर चोट खाई न होती प्रभू तेरी याद आई न होती. जीवनामध्ये दुःख आहे म्हणून तर तुमचं निरंतर स्मरण होतं. सुखामध्ये आपण देवाचं स्मरण करतो का? नाही. फक्त दुःख आलं की देव देव करायला लागतो. देव आठवतो. बसून घ्या देवाला. देव थकतील. आणि म्हणूनच जीवनातल्या दुःखाने आपल्याला खूप काही शिकवलंय. काळजी करू नका. जीवनामध्ये दुःख जरी आलं तरी तयार राहा. माता सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. मी तर कायम सांगत असते माता सीतेपासून अग्निपरीक्षा सुरू झाली. अग्निपरीक्षा कोणी दिली नाही सांगा? सीता मातेपासून अग्निपरीक्षा सुरू झाली तर सावित्रीबाई फुलेंपर्यंत अग्निपरीक्षा आली. अग्निपरीक्षा कोणी नाही दिली. ज्यांनी ज्यांनी समाजाकरता काही काही चांगलं केलं प्रत्येकाला अग्निपरीक्षा द्यावी लागली. अहो आमच्या माऊलींना तर लोकांनी शेण टाकलं झोळीमध्ये.
आज ज्या समाधीवर डोकं ठेवू आम्ही समाधी उगाळतोय, एक वेळ अशी होती की माऊली ज्या वेळेला भिक्षा मागायला जात आहे त्यावेळेला लोक त्यांच्या भिक्षा पात्रामध्ये काय टाकताय? शेण टाकताय. झोळीमध्ये असलेला सगळा शिधा प्रसाद शेणाने युक्त होऊन जात आहे. माऊलींनी ते पाहावं आणि ताटी बंद करून बसवावं. त्यावेळेला छोट्याशा आदिशक्ती मुक्ताईंनी बोलावं, दादा नाही दादा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. विश्वपट ब्रह्मदोरा, तोटे उघडा ज्ञानेश्वरा, 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 ज्ञानेश्वरा. विश्वपट आदिशक्ती मुक्ताई माता म्हणताय की देवा, शेवटी जगत जरी ज्वाल होत असेल ना तरी आपल्याला जल व्हावं लागेल. जगताच्या हितासाठी संतांच्या विभूती. रामचरितमानसामध्ये गोस्वामीजी म्हणतात, परोपकार वचन मन काया. संताचं वचन मन काया परोपकारासाठीच असतं. आणि म्हणून या महाभारताच्या घनघोर युद्धाचा परिणाम बघा काय झाला. ज्यावेळेला अश्वत्थामाला जीवदान दिलं, सुप्तपुत्र द्रौपदीच्या झोपेच्या अवस्थेत असलेल्या 5 पुत्राला मारलं या अश्वत्थामाने. पांडवांचे 5 पुत्र मारले या अश्वत्थामाने. अश्वत्थामाला त्यावेळेला पकडायला निघालेले अर्जुन, भगवंतही सोबत निघाले. अर्जुनाने पशुवत पाशबद्ध एखाद्या पशुप्रमाणे बांधून उभं केलंय अश्वत्थामाला द्रौपदीच्या पुढे. द्रौपदी, तू जे दंड देशील तो दंड मान्य,
द्रौपदी बघा किती हुशार आहे, चतुर आहे. द्रौपदी एखाद्या वकिलाने वकिली करावी अशी बोलते की विंचवाने आपल्याला डंक मारला म्हणून आपणही विंचवाला डंक मारावा का? मुच्यताम मुच्यताम येशो ब्रह्मणो नितराम गुरो. सोडून द्या याला, सोडून द्या. मुच्यताम मुच्यताम दोनदा म्हटलं, सोडून द्या याला. का? पहिलं तर ब्राह्मण पुत्र आहे, गुरुपुत्र आहे, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की आपला स्वभाव तो नाही जो याचा स्वभाव आहे. कोणी वाईट वागतं, आपण चांगलं वागतं, त्याच्या वाईटपणाला उत्तर द्यायला आपणही वाईट वागलो तर त्याच्या चांगलेपणावर, आपल्या चांगलेपणावर त्याच्या वाईटपणाने विजय मिळवला. द्रौपदीने क्षमा दिलं. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्याला दंड देण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. तुम्ही एखाद्याला शिक्षा करू शकता. एखाद्याला दंड देण्याचं, शिक्षा देण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे असूनही तुम्ही जर का क्षमा करत असाल तर तुम्ही बनवाल आहात, तुम्ही बलवान आहात. पण हे क्षमा देणाऱ्याचा नियम क्षमा घेणाऱ्यांनी कशी घ्यावी? काही लोकांना क्षमा दिली तर त्यांना असं वाटतं तो काय करू शकतो माझं म्हणून त्यांनी मला माफ केलं. नाही, क्षमा घेणाऱ्याचा नियम काय? क्षमा घेणाऱ्याने याद राखावं की समोरचा आपल्याला निर्बल आहे म्हणून क्षमा करत नाही, सज्जन आहे म्हणून क्षमा करत नाही. अरे तो तर तुला क्षमा करत आहे, पण तू जे त्याच्याविषयी केलेलं आहे ना, प्रकृती मात्र तुला सोडणार नाही. म्हणून तो सज्जन आहे याची भूमिका तुझ्या हृदयात असू दे. आणि माऊली म्हणतात तसं, जो पश्चाताप तीर्थी नहाला, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप धुतल्या जातात की नाही माहिती नाही, पण माऊली म्हणतात की पश्चाताप तीर्थी जो नाला, जो पश्चाताप रूपी तीर्थामध्ये नाहतो त्याचे सगळे पाप धुतल्या जातात. महाभारताचा परिणाम की कुंतीला पाहिजे ते दिलं, दुःख दिलं नाही देवाने, देव थांबून गेले. कारण कुंती माता म्हणते देवा दुःखाशी सुखाशी घेणं देणं नाही आहे. आमच्या जीवनात दुःख होतं, तुम्ही आमच्यासोबत होते. आज आम्हाला, माझ्या मुलाला राजवैभवाचं सुख मिळतंय तर तुम्ही सोडून चालले. सुखदुःखाशी घेणं देणं नाही, तुम्ही आम्हाला पाहिजे, बस तुम्ही आम्हाला पाहिजे. प्रभू मज व्हावा, जीवीचा विसावा, देव मज व्हावा. आणि म्हणूनच अशा पद्धतीने माता कुंतीने मागितलं. जी पितामह भीष्मांनी स्तुती केली ती आपण उद्याला ऐकू. आणि यांच्याच परंपरेमध्ये जे जन्माला आले, यादवाचा राणा पांडवा घरी पांडवाची सेवा का करतात त्याचा परिणाम, त्याचं उत्तर मिळालं की त्यांच्या वंशामध्ये अर्जुनाचे पुत्र आहे अभिमन्यू. अभिमन्यूची पत्नी उत्तरा, ज्या उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मअस्त्राचा प्रहार बदल्याच्या भावनेमध्ये अश्वत्थामाने केला की ते ब्रह्मअस्त्र उत्तरेचं गर्भ नष्ट करून टाकेल त्या ज्वालेने. त्यावेळेला देव एका सूक्ष्म रूपाने उत्तरेच्या गर्भात प्रवेश करतात आणि उत्तरेच्या गर्भाची रक्षा करतात. धन्य तो बालक, जन्माला यावं लागतं, मग देवाचं दर्शन तप केल्यानंतर होतं, भक्ती केल्यानंतर होतं. त्या बालकाला आईच्या गर्भामध्ये मलविष्ठेने भरलेल्या त्या आईच्या गर्भामध्येच त्या बालकाला आईच्या गर्भात देवाचं दर्शन होत असेल तर तो बालक किती धन्यवान, किती भाग्यवान, पुण्यवान. तो बालक दुसरं तिसरं कोणी नाही. जी धावत धावत गेलेली उत्तरा, पाही माम पाही माम पाही पाही महादेवन, देवदेव जगतपते म्हणत प्रभूला प्रार्थना करते, ज्या गर्भाची रक्षा. बघा गंमत बघा कशी. महाभारताच्या युद्धामध्ये शस्त्र अस्त्र न उचलण्याचा संकल्प केलेले भगवान, देवाने संकल्प केला. अर्जुन कुठे बसले होते? पायाकडे. आणि दुर्योधन कुठे बसले होते? डोक्याकडे. भगवान म्हणतात अरे अर्जुना तू कसा आला? दुर्योधन म्हणते पहिले मी आलो. आता दुर्योधनाला चॉईस होती, तो पण पायाकडून बसू शकला असता. नाही, दुर्योधन डोक्याकडून बसला, अर्जुन चरणाकडे बसला. पहिले अर्जुन आला म्हणून पहिले अर्जुनाला म्हटलं तू माग, काय पाहिजे? एकीकडे माझी नारायणी सेना आहे, एकीकडे मी. पण दुर्योधन म्हणते मी आलो ना पहिले. अरे तू डोक्यावर म्हणजे डोक्याकडे बसला होता ना, दिसला नाही ना. पण ठीक आहे अर्जुना माग. देवाने मुद्दाहून अर्जुनाला पहिले मागू दिलं, कारण अर्जुनाला जर का पहिले दुर्योधनाला मागायला लागलो असतं तर दुर्योधनाने नारायणी सेनाला मागितलं असतं. अर्जुनाला मागायला एकच उरले असते देव. मग जगाने काय, इतिहास काय म्हटला असता की अर्जुनाला मागायला उरलंच काय होतं म्हणून देवाला मागितलं नाही. देवाला सिद्ध करायचं होतं की माझा भक्त कसा आहे पहा. सांग अर्जुना, एकीकडे माझी नारायणी सेना आहे, एकीकडे मी आहे, आणि ती निशस्त्र आहे बरं का, हातात शस्त्र घेणार नाही. त्यावेळेला अर्जुन म्हणतात देवा नारायणी सेना मी काय करू, मला तुम्ही पाहिजे.
एका भक्ताचा विजय भगवंताला करवायचा होता. भगवंताने एका भक्ताचा विजय करून दिला आणि परिणाम काय झाला? अर्जुनाचा पुत्र आहे अभिमन्यू, जो अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारला गेला आणि त्याच अभिमन्यूचा पुत्र आहे ज्या उत्तरेच्या गर्भाची रक्षा केली, त्या उत्तरेचा पुत्र आहे तो म्हणजे अन्य दुसरा कोणी नाही, या भागवताचे मुख्य यजमान, या भागवताचे मुख्य श्रोता ज्यांचं नाव आहे महाराज परीक्षित. बोला महाराज परीक्षित की जय हो. भक्त परीक्षित की जय हो. भक्त परीक्षित की जय हो. महाराज परीक्षित कशा पद्धतीने शुकदेवांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी कशी कथा ऐकली हे आपण उद्याला ऐकूया. ठीक आहे, आरतीची तयारी करा. सूचना पहिले.
गंधर्वमाला प्रभावकाले प्रभावमाला सुषेणुडनमायि रूपतिले प्रेमे अविद्यमानत्व भोजन भावे भवानी नमने नमः तमेव माता पिता तमेव बन्धु सखा तमेव विद्या